नमस्कार, पुलिस टाइम 24 में आपका स्वागत है। पूर्व केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल ने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कार्यालय में स्वतंत्रता दिवस पर ध्वजारोहण किया तथा संविधान की शपथ ली गई। इस अवसर पर पूर्व विधायक राजेंद्र जैन, जिले की अनेक राष्ट्रवादी कांग्रेस नेता तथा पदाधिकारी भारी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर पूर्व सैनिकों का सत्कार भी किया गया। श्री पटेल ने संविधान के निर्माता डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर, इनके संविधान के बारे में विस्तृत से संबोधन किया। लाडली बहन के पैसे आना शुरू हो गए हैं, तदहेतु धन्यवाद भी दिया गया। कुछ महिला कार्यकर्ताओं ने श्री पटेल साहब को राखी भी बांधी। देश कधीही एक वाक्यतेने चालत नव्हता। अनेक राज्य होते, राजा रजवाडे होते, ईस्ट इंडिया कंपनी आली, त्याच्यानंतर अंग्रेजांनी देशावर राज्य केला आणि आपण सगळे आपल्या देशामध्ये गुलाम म्हणून राहत होते, काम करत होते। मित्रांनो, हा स्वातंत्र्याची लढाई महात्मा गांधी यांच्या नेतृत्वामध्ये हे आपण सुरू केली आणि महात्मा गांधी ज्यांना आपण फकीर म्हणतो, एक साधासा छोटासा धोतर, हातात काठी, अमिरी गरिबीचा फरक होता, जाती जातीचा फरक होता, या देशामध्ये धर्माचा वाद होता। अशा या आपल्या एवढा विशाल भारताला एक कणीमध्ये एकमेकांशी जोडून प्रेमाचा भाव म्हणून लोकांना आम्ही भारतीय आहो हे महसूस करून दिलं। आणि त्यामुळे ज्या दिवशी अंग्रेजाला माहित पडलं की हा भारत आता विभाजित नाही आहे, या संघटित भारत आहे, हा एकत्रित भारत आहे, त्या दिवशी त्यांनी ठरवलं की आता आपण जास्त दिवस या देशामध्ये राज्य करू शकत नाही। आणि शेवटी 15 ऑगस्ट 1947 ला भारताचा तिरंगा पहिल्यांदा आपला स्वतंत्र भारत मध्ये फडकवला गेला। जो दिवस आज आपण 78 वर्षानंतर दरवर्षाप्रमाणे आप साजरा करत आहोत। गोंदिया से सतीश पारधी की रिपोर्ट। ऐसी खबरों को देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब करें। धन्यवाद।